गुरुवर्य रामनाथ शास्त्री महाराज, आदरणीय बटोळे महाराज, आपण ज्या कार्यक्रमाकरता उपस्थित आहोत अशा आदरणीय सुप्रियाताई, प्रमोद, माझ्या वडील शंकरराव काटे साहेब, या गावातील ज्येष्ठ माझे पितृतुल्य असे सुखदेव गुरुजी असतील, जवळे सर असतील, लवसर असतील, शंकररावने अगदी मोजक्या शब्दामध्ये सांगितलं, परंतु या ठिकाणी खरंच सत्कार आणि स्तुती ही निश्चित स्वरूपात प्रमोदची भी केली पाहिजे. आपण म्हणतो कोणताही पुरुष संपतराव जर प्रगती पथावर जायचं असेल तर त्याच्या पाठीमागे स्त्रीचा हात असावा लागतो. त्याच पद्धतीनं शंकररावांनी सांगितलं, वैवाहिक जीवनामध्ये एखादी स्त्री काय करू शकते त्याच्या पाठीमागे निश्चित स्वरूपात त्या सासऱ्याचा आणि पतीचा हात हा खंबीरपणे असावा लागतो. या ठिकाणी नक्की व्यक्त करावं वाटतं. रामजी मामांनी सांगितलं की पाडव्याच्या दिवशी आपण या गावातले आजी असतील, माझी असतील, सर्वांचं स्वागत केलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे की वैकुंठवासी भगवान बाबांना आपल्याला सर्वांना शिकवण दिली, एकरिका आणि मुलं बाळ शिकवा. पण महाराज अलीकडच्या काळामध्ये भयानक अशी परिस्थिती पाहायला मिळते. आपल्यातला मुलगा पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी भीमराज सर जर नोकरीला गेला तर मागं वळून पाहत नाही. आपला भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, लहान भाऊ असेल, चुलता असेल किंवा गावातला असेल, याला आपल्याकडून दिशा देण्याचं काम या पुढील काळात झालं पाहिजे. मी तर रामदास सर घरातून नोकरीला लागले, वामन भाऊकडे पाहायचं नाही, पुतण्याकडे पाहायचं नाही, मुलाकडे पाहायचं नाही, हे अनेक ठिकाणी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. मला चांगलं आठवत आहे, मी 30 वर्षापूर्वी पहिल्यांदा सरपंच झालो गुरुजी. जसं रामजी मामाने सांगितलं, या गावातले सर नोकरीला पूर्वीच्या काळात होते, सुखदेव गुरुजी नोकरीला होते, नंतरच्या काळात अनेक भीमराज सर प्राध्यापक झाले, रामदास सर झाले, सुनील झाला, हे अनेक उदाहरणं पाहायला मिळाली. परंतु 30 वर्षापूर्वी माझ्याही गावात अशीच परिस्थिती. आज मी सगळ्या स्तरावरती तिथं विकास आहे आमचा, सगळ्या स्तरावरती मग पार कृषीपासून आरोग्य विभागापासून आर्मीपर्यंत सगळ्या गावात पार PhD DST सगळे झालेत आमचे इथं, प्राचार्यपासून सगळे पदावर कार्यरत आहेत. परंतु एक खंत अशी वाटते, आपण सामाजिक जीवनात काम करीत असताना आपल्या घरातला जर एक नोकरी लागला तर ते घर निश्चित स्वरूपात सुधारतं. त्यांनी जर अनेक जणांना उत्तेजन दिलं, कारण लवसर त्यांनी अकॅडमी चालवली, अनेक जणांना त्यांनी उत्तेजित केलेलं आहे. विद्यार्थ्याला केलं. शंकरराव म्हणले 2 मार्कावरून 3 मार्कावरून विद्यार्थी नापास होता. परंतु नोकरी ही कशी काळाची गरज आहे. सुप्रियाताईला ज्या सरांनी आता सांगितलं 4 नोकऱ्या लागल्या, 5 नोकऱ्या लागल्या, परंतु प्रगती होत गेली. तर त्यांनी सुद्धा मुलींना एक आदर्श ठेवला पाहिजे, सांगितला पाहिजे की काय केल्याने काय होतं हे तुम्ही माझ्यातून पाहिलंय. परंतु तुमच्या कुटुंबात तुम्ही जर शिकलात, तुम्ही जर नोकरी लागलात, तुमचं कुटुंब सुधारू शकतं, तुमचं घर सुधारू शकतं. एक कुटुंब सुधारलं, घर सुधारलं तर निश्चित स्वरूपात गावाला त्याचा फरक पडतो, गाव सुधारतं. ह्या सगळ्या अशा अनेक गोष्टीमध्ये या सर्व विद्यार्थ्यांनी किंवा नोकरीला लागलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जर कधी लक्ष घातलं तर निश्चितच या पंचकृषीमध्ये, या भागामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. मी खरोखर मामा भाऊचे निश्चित स्वरूपात कौतुक करीन, कारण कधी जरी भेटलं, प्रमोद असेल, सुप्रिया असेल, दोन्ही तिन्ही मुलांचं अगदी रामदास सर पासून प्रत्येकाचं कौतुक करून, गोड बोलून प्रत्येकाकडून कसं कसं साध्य करायचं हे वामन भाऊ
काळात सुप्रियाला असेल किंवा प्रमोदला एवढीच विनंती करेन की परमेश्वरासारखी आई वडील भेटणं, आजी भेटणं हे कोणाचे भाग्यात नाही. आई बापाची सेवा ही 100% केली पाहिजे. आई वडील गेल्यानंतर त्या मुलाला कळतं. जसं आज मी जसा पोरका झालो तसं तुम्हाला हो अनुभव आहे. आई वडील आहेत, आजी आहे, चुलता काकी आहेत, सर्वांची तुमच्या हातून सेवा घडो. आपल्या पुढील नोकरीच्या काळामध्ये निश्चित स्वरूपात आपण निस्वार्थपणे समाजाची सेवा केली पाहिजे. आपण करता अशीच सद्गुरू भगवान बाबा असतील, संत वामनभाऊ महाराज असतील, सद्गुरू नारायण महाराज असतील, आमच्या गावाचं कुलदैवत सप्तऋषी महाराज असतील, यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की तुमच्या हातून सेवा घडावी, तुम्हाला सत्सद वेळ बुद्धी मिळावी, ही मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे लांबले 2 शब्द संपवतो. जय भगवान, जय.